मुंबईमधल्या चेंबूरमधली ही थेट दृश्य आपण पाहताय। चेंबूरमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आदित्य आणि अमित ठाकरे यांनी हजेरी लावली आहे। त्याची ही थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून बघू शकताय। चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनामध्ये आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सहभागी झाले। मुंबईच्या चेंबूरमध्ये आज सकाळपासून विद्यार्थी एकत्र आले होते आणि त्यांनी आंदोलन केलं होतं। दिल्लीच्या लाठी चार्जच्या विरोधामध्ये चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन आयोजित केलं होतं। या आंदोलनामध्ये आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सहभाग नोंदवलाय। या ठिकाणच्या आंदोलनाची आणि अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सहभागाची ही थेट दृश्य आपण पाहताय। चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी हजेरी लावली आहे। त्याची ही थेट दृश्य आपण पाहताय। दिल्लीमध्ये झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात चेंबूरमध्ये आज सकाळपासून विद्यार्थी एकत्र आले होते आणि त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं। या आंदोलनाला आता पाठिंबा देण्यासाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या ठिकाणी आले। आपण पाहतोय संपूर्ण देशभरामध्ये आणि राज्यात देखील विविध शहरांमध्ये आता दिल्लीमध्ये जी कारवाई झाली त्याच्या विरोधामध्ये सगळेच पक्ष आणि संघटना एकत्र येताना दिसत आहेत आणि आंदोलन करताना दिसत आहेत। आज चेंबूरमध्ये देखील विद्यार्थ्यांनी दिल्लीमध्ये झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये आता आपण पाहतोय की अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सहभागी झालेत। चेंबूरमधल्या आंदोलनाची ही थेट दृश्य आपण साम टीव्हीवर पाहू शकताय। मुंबई असेल, नागपूर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, अशा विविध शहरांमध्ये आज सकाळपासूनच आंदोलन करायला सुरुवात झाली आहे। वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन केली जात आहे। काँग्रेस पक्षाने देखील आक्रमक भूमिका घेत मुंबई आणि पुण्यामध्ये आंदोलन केलं आणि आता चेंबूरमध्ये देखील अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवत पाठिंबा दिलाय। चेंबूरमध्ये कॉकरोच जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनामध्ये आता आदित्य ठाकरे सहभागी झालेत।